जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संते होय निरसले कंती प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त काळी प्राप्त घडी भगवान परमात्म्याच्या चरणारिंद सेवा समर्पित करण्याकरता निघालेला अभंग, अथवा आपल्यासारख्या भाग्यवान मंडळी पुढे म्हणून दाखवलेला अभंग, साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कलशकथा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा धीराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्रीमंत साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा बोल प्रत्येकाच्या पाठातील मानवी देह मिळाला आणि तो सफल झाला असं सूचक वक्तव्य करून उपदेश करणारा 4 चरणाचा अभंग विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचा 4 कडव्याचा बोल प्रत्येकाच्या पाठातील बायबाप ऐका. अभंगाची सुरुवात जन्म या शब्दाने केलेली. जन्म तुमचा असो का माझा असो, संतांचा असो का देवाचा असो, त्यांनी ज्या पद्धतीने सार्थकी लावला त्याचं वर्णन तुकाराम महाराज या अभंगात करतात. तुम्हाला मला एखाद्या महापुरुषाच्या जन्माबद्दल विचार करायचा असेल तर शास्त्राने दिलेल्या जन्माचा विचार करणं आपण त्याला प्राथमिक सत्ता म्हणतो. ही त्याने दिलेली देण आहे. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुकोबाराय म्हणतात आम्हाला जन्म मिळाला ना, आम्ही सफल झालो. काय केलं तुकोबाराय ज्याच्यानं तुमचा जन्म सफल झाला? तुकाराम महाराज म्हटले आमचा जन्म सफल होण्याकरता आम्ही भजन प्रमाण उद्दिष्टाला ठेवलं आणि 4 महासत्ता 4 पुरुषार्थ आम्ही आमच्या जीवनामध्ये जिंकले. कोणकोणते जिंकले ऐका. कोणतेही महापुरुष असू द्या ते या 4 सत्तेवर विजय मिळवतात. ते 4 सत्ता त्यांनी जिंकल्यामुळे ते महापुरुष झाले. त्यांनी काहीतरी कर्तृत्व केले म्हणून आम्ही त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता 350 वर्ष झाले असतील तरी एकत्र येऊन त्यांच्या आठवणीला उजाळा देतो. 700 वर्षाचा काळ ज्ञानोबांचा गेला असेल, तुकोबारायांचा 400 वर्षाचा काळ गेला असेल, पण आजही ते महापुरुष जर आमच्या आठवणीत आहेत. त्यांनी काहीतरी परिश्रम केलेले. जे लोक स्वतःसाठी जगतात ते संसारापुरते मर्यादित असतात. कोणतेही असू द्या, जे लोक स्वतःपुरता जगतात ते संसारापुरता मर्यादित असतात. पण जी लोक समाजासाठी जगतात, धर्मासाठी जगतात, ती लोक अखंड लोकांच्या हृदयामध्ये राहतात. एवढं सोपं नाही. कधी कधी आपल्या घराण्यामध्ये 3 पिढ्याची नावं आपल्याला सांगता येणार नाही. एखाद्याला विचारलं तुमचं नाव सांगा, तुमच्या बापाचं सांगा, पास होते ते. त्याचं नाव, त्याच्या बापाचं नाव, त्याच्या आजोबाचं नाव, तिथपर्यंत पास होतो. एखादा हुशार होईल तो त्याला पंजोबाचं नाव द्या माझी, पण खापर पंजोबा विचारला की त्याला आठवण पडते. तो म्हणतो मी इथलं जुनं काही पोरं तुम्ही बोंब पडत नाही ते सांग. तो जुनं पोरं मी मला तेवढा अभ्यास नाही, पण इथं बसलेले नसलेले समाजाच्या प्रत्येक घटकातील 18 पगड लोकांना विचारा. अहिल्याबाईंचं नाव घेतलं की अंगावर काटे येतात. छत्रपती शिवाजी महाराज ओळखत नाही असा माणूस समाजापुरता नाही हो. आम्ही आमच्या कुटुंबात त्यांनी आम्हाला जन्म घातला, त्यांचा विसर आम्हाला पडतो. कारण कर्तृत्व हे फक्त त्यांच्या पुरता मर्यादित आहे, आमच्या पुरता मर्यादित आहे. पण सकल समाजाचा उद्धार करण्याकरता ज्या वीरांगणेनं, ज्या मातेनं आपलं लेकरू पाठीशी घेऊन हातामध्ये महादेवाची पिंडीतील आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि या भारत भूमीमध्ये काढलेल्या वीर असेल, ज्याला शेतकऱ्याला त्याची हक्काची स्थिती असेल, वीर महाराणा या वीर शिरोमणी आम्ही अहिल्याबाईंच्या पावन वंशामध्ये जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्यांचा विसर पडणे आमच्या जीवनातलं दुर्दैव आहे. असा एक व्यक्ती नाही की त्यांना त्या महापुरुषाचा विसर पडेल. म्हणून तर तुकोबारायांचे शब्द आहेत. आम्ही काय केलं आहे का? 4 पुरुषार्थ आम्ही जिंकले.
शरीर जिंकलं, जग जिंकलं, काळ जिंकला आणि महत्वाचा देव जिंकला. या चार सत्ता जिंकल्यामुळे आम्हाला म्हणता आलं, जन्मा आलो त्याचे आधी फळ झाले साचे. आम्ही जन्माला आलो, ऐका माय बोलू नका, फळाचं जन्माला आलेल्याचं फळ साचं झालं. काय केलं ऐका, देव आणि संत आमच्या जीवनात आले, मरणाची भीती उरली नाही आम्हाला, मरणाची भीती उरली नाही. बलवान काळ जिंकला, जग जिंकलं, म्हणून तर आम्ही जगावर राज्य गाजवलं, अधिराज्य गाजवलं. या विश्वातले 17 देश अहिल्याबाईंवर पीएचडी करतात, याला अधिकार होता. आज अमेरिका प्रगल्भ असेल, अमेरिका महासत्ता गाजवत असेल, पण अमेरिकेमध्ये डच, फ्रेंच, पोर्तुगीज जे काही लोक असतील, या सगळ्यांनी भारतातल्या महापुरुषांचे चिंतन ऐकून त्याचा राज्यकारभार चालवावा, हे आपल्यासाठी आणि आपल्या भूमीसाठी आदर्शाचे गौरवाचा क्षण आहे. आम्ही जग जिंकलं, गल्ली पुरता, तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता, देशापुरता आम्ही मर्यादित उरलो नाही, तर या जगाला जिंकला. संत जग जिंकला, ते देव आले, ते संत आले आणि मरणाचं भय आम्ही विसरून गेलो. का? आम्हाला त्यांनी सांभाळलं. म्हणून तर हातामध्ये महादेवाचे पिंड आम्ही पाहतो. काय गरज असेल, देव नावाची सत्ता जोपर्यंत मी जिंकत नाही, तोपर्यंत जग मी जिंकू शकत नाही, हे माझ्या आईला महिन्यात कळालं. आपण ज्या दर्शेश्वराच्या समोर उभे, तो माझ्याची फार मोठी ताकद आहे. आपण एक एक इतिहासाचं पान उघडणार आहोत. इसवी सन 1200 पासून जर इतिहास तपासला माऊली ज्ञानोबांपासून आणि आतापर्यंत जर आपण विचार केला, तर आताचे राजे हलकट निघू शकतात, तोंड पाहून काम करू शकतात, पण त्या काळात त्यांनी जात पात पंथ धर्म हा कधीच पाहिला नाही. त्यांनी जर त्या काळात जात पंथ धर्म पाहिला असता, तर 18 पगड जातीचे लोक एकत्र टाळ वाजवायला आले नसते. हे लक्षात घ्या, ही त्यांची ताकद आहे. समान अधिकार प्रत्येक जातीला मिळावा, याकरता ते लोक झटलीत, सांभाळलं त्यांनी आम्हाला. आणि तो देव जेव्हा मला सांभाळतो ना, तेव्हा जग सांभाळण्याची प्रक्रिया माझ्या अंतःकरणात सुरू झाली. हे तुकोबरायचं होत आहे. तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती, आणि परिणाम ज्या दिवशी देव आला, ज्या दिवशी संत आले, परिणाम काय घडला आहे का? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आम्ही कृतकृत्य झालो, आम्ही जी इच्छा केली ती प्राप्त केली. म्हणून म्हणतात जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. आणि पुढे बलवान असलेला काळ जिंकला, काळ नावाची सत्ता जिंकली. माझे पती गेल्यानंतर सती जाण्याची प्रथा आणि पद्धत जर त्या काळामध्ये असेल, तर मी सती केलं पाहिजे. पण माझ्या सासऱ्यानं मागितलेली गुरुदक्षिणा, इथून पुढे राज्यकारभार चालवण्याकरता अहिल्याबाई तुम्हाला जगावं लागेल. याकरता पतीच्या प्रेतावर शपथ घेऊन तिथून पुढे राज्यकारभार चालवून ज्या माऊलीनं तुम्हाला मला हे सुंदर स्वराज्य निर्माण करून दिलं, त्या मातेनं अगोदर त्याचा काळ जिंकला. काळ घाबरला त्यांना. का म्हणे काळ आता करू न शके गोड. ज्या बलवान काळाला बळ काही करू शकत नाही, तोच बलवान काळ जिंकून तुम्हाला मला दिलेलं सुख हे आम्ही विसरू शकत नाही. का? कारण त्यांनी त्यांचा जन्म सफल केला. जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. तुम्ही सांभाळले संती भय निरसले कंती. झाला आपलं कीर्तन. विठ्ठल अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पपर्याय नौचेकाने गरजेचं आहे. किम निमित्त आपण सगळेजण एकत्रित आहोत. प्रत्येकाला परिचित असलं तरी वक्त्याने आद्य कर्तव्य. पवित्र पावन तीर्थक्षेत्र सिरसोली या गावामध्ये पवित्र पावन आमच्या दशेश्वराच्या पावन प्रांगणामध्ये हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. महापराक्रमी ज्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग करून तुम्हाला मला हे सुख प्रदान करून दिलं, त्या अहिल्याबाईंच्या जयंती निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात. समस्त
समाज बांधव त्यांच्या वतीनं ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते. ज्यांनी मला आग्रह केला, आमंत्रित केलं ते आदरणीय सूत्र व्यक्त करणारे बबन भाऊ असतील आणि आल्याबरोबर मला या ठिकाणी संपर्क करून यथोचित प्रेमाचा आमचे आदरातिथ्य आणि आता आमच्या जवळचे आमचे चंदनाना असतील, बबन दादा असतील, त्यांच्याकडे मी गेलो. ते दादा असतील, फार सुंदर पद्धतीने त्यांनी आमंत्रित केलं. ही सगळी मंडळी आणि समाज बांधव समस्त धनगर समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी आपण आलेला आहात. कार्यक्रम खाली होता पण वातावरण जरा बिकट झालं आणि का जरूर माझ्या महादेवजीची इच्छा असेल की आमच्याच प्रांगणात हे कीर्तन व्हावं आणि वातावरण किती गोड आहे. मला वाटलं आवाज ठोकला जाईल इकडे तिकडे, पण इथं आल्यानंतर माझा पूर्णपणे थकवा गेला आणि सुंदर अशा प्रकारे आपण मनस्वी कीर्तन ऐकायला बसलेले. अशा जागी सिस्टीम लावणं ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते. पण आमच्या साईदास सावंत शिरसोलीचे आमचे भाऊ गोड सिस्टीम लावून एका टाळ्या वाजवून त्यांच्या शेवटी साहित्य महत्वाचं असतं आणि एवढी तारांबळ उडवून इथे लावणं पुन्हा खाली नेणं हे जरा अवघड होत असतं. पाण्याचं जरा वातावरणच होतं, वादळ वारा चालू असतो, गर्दीच्या ठिकाणी असते. पण जी लोक दर्दी असतात तुम्ही कुठे कीर्तन ठेवा त्यांची उपस्थिती कायम असते. आज माझ्या आईच्या बहिणीवर प्रेम करणारा हा समाज खऱ्या अर्थानं या कीर्तनाची ऊर्जा वाढवण्याकरता आलेला आहे. गर्दीच असली पाहिजे असं काही राहत नाही. जेवढे बसलेले तेवढे पोषक आहेत आणि गोड आहेत. अर्थात आपल्या शिरसोलीचा इथे एक सप्ताह होतो, भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये लोक येतात आणि याच वर्षी कीर्तन करून गेलो तिकडे साई मंदिरावरती माझं कीर्तन झालं होतं. अथांग जनसमुदाय, प्रचंड परमार्थ या गावामध्ये पहिल्यापासून होतो. आता भजीमठाचा परिश्रम आहे, पण अर्थात हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला ठेवण्याची जिद्द आणि आपल्या अंतःकरणात असलेली भावना ही शुद्ध होती म्हणून माझ्या परमात्म्यानं कृपा मान्य केली आणि हा कार्यक्रमाला मला सुद्धा बोलण्याची ऊर्जा त्या परमात्म्याने दिली. सुंदर चालले आणि ते पाणी येऊ वादळ येऊ तर उडी जाऊ आपल्या शेकडे येतात. किती छान वाटतं इथे वातावरण गोड आहे. तीर्थावर कीर्तन, पहिले तीर्थावरच कीर्तन व्हायचे, आता होत नाही. पहिले कीर्तनकार तीर्थावर यायचे. तीर्थ म्हणजे त्या गावातल्या देवळात कीर्तन होतं आणि तेव्हा आनंद होता. आता मोठे मोठे मंडप टाकून आनंद येते, पण वातावरण चांगलं आहे. सगळ्यांच्या प्रेमापोटी आग्रह म्हणायला लागलं. नाही तर या महिन्यामध्ये मी 50-60 किलोमीटरमध्ये कीर्तन घेतले. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मी येण्याचं जवळजवळ टाळलं. नाहीतर भगवान परमात्म्याचे समजून आहे. जवळजवळ नोव्हेंबर पासून तर एप्रिल महिन्यापर्यंत एका महिन्याला 30, 32, 35, 38, मार्च एप्रिलला 42 कीर्तन झाले. भरपूर कार्यक्रम झाले. या महिन्यामध्ये माझ्या इकडे शिबिर चाललेले मध्य प्रदेश बॉर्डरवर, तिथून येणं मला उचित वाटलं नाही. पण फक्त आणि फक्त आपल्या दादांच्या आणि या समाज बांधवाच्या प्रेमापोटी मला इकडे देण्याचा योग आला. उपस्थित सर्व गुणीजन गायक वादक मंडळी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विनेकरी बाबांपासून तर सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होतो. मर्दांगाच्या आदरणीय महाराज असतील, आपल्या गावातले आदरणीय महाराज असतील, आदरणीय दादा असतील, ही सगळी प्रेम गुणवान आणि भाग्यवान मंडळी या सगळ्यांच्या चरणी आभार व्यक्त करत, वंदन करत तुम्हाला विनंती करतो की जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये भजन होईल हाताने अजिबात टाळी वाजवू नका, मुखाने भजन करू नका, पण एक तास सर्वांगाचे कान देऊन चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा. विठ्ठला मुख्यतः अगोदर अभंगाचा सरळ भाव तुमच्या पुढे मांडून मला त्या चिंतनाकडे वळायचंय. बारकाईने ऐका. शास्त्राने 3 प्रकारचे जन्म सांगितलेले, त्या पलीकडे 4था जन्म नाही. 3 जन्म मुख्य सांगितलेले. एक देवाचा, दुसरा संतांचा म्हणजे महापुरुषांचा
आणि तिसरा तुमचा माझा म्हणजे जीवाचा. पण इथं एक गंमत आहे दादा, देवाला मिळालेला जन्म हा जन्म नाही, त्याचा अवतार कार्य असतं. आपण प्रागणीकरण करतो, गोकुळाष्टमी, रामनवमी, ऋषी जयंती, वामन जयंती, उत्तम महाशिवरात्री, देव प्रागणीकरण अवस्थेला येतो. त्याप्रमाणे अयोनी संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. देव अवताराला येतो, देवाचा जन्म नाही. आता जन्म उरले दोन, देवाचा बाजूला काय त्याचा अवतार आहे. जन्म उरले दोन, एक संतांचा जन्म आणि दुसरा तुमचा माझा म्हणजे जीवाचा जन्म. पण इथे एक गंमत आहे. कशी गंमत आहे का? संतांना किंवा महापुरुषांना मिळालेला जन्म हा सार्थकी लागला म्हणून ते संत झाले किंवा महापुरुष झाले. त्यांचा सार्थकी लागला म्हणून ते महापुरुष झाले, ते संत झाले. पण तुम्हाला मला मिळालेला जन्म हा सार्थकी लागण्याकरता मिळाला. काहीतरी पुण्य केलं असेल, देवाने रसायन तुम्हाला मला दिले, पहिले याची किंमत ओळखा. जन्म शब्द का वापरला असेल? सगळ्याला मिळाला हो, पण ज्यानं कळवून त्याची निर्णयाची सार्थकता लावून घेतली ते आमच्या हृदयात आहे. किती गोड पवित्र आहे का? हे निदान तुमच्या माझ्या हातात लागलं. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार आणि उत्तम गती मिळवण्याचं साधन जर काय असेल तर तो परमात्म्यानं दिलेला देह आहे. काय कमी केलं असेल देवाने? ऐका, तुम्हाला आपल्याला मिळाला. आपण किती भारी करतो. दिवसभरातून 10 वेळा आरशात पाहणारे आपण स्वतःला पाहून इतकं भारी करतो. मानसशास्त्र सांगतं की स्वतःला आरशात पाहून माणूस का भारी करत असेल, त्याचं एकच कारण आहे. स्वतःला पाहून भारी करतो, त्याला एकच समाधान वाटतं दिवसभरातून 10 वेळा आरशात पाहिल्यानंतर, क्याच माले देवने जीवन ठेवले. त्या दुसरं कोणतं समाधान? स्वतःला पाहिल्यानंतर एकच वाटतं त्याला, या देवनी माले जीवन ठेवले. पण जिवंत ज्या करता ठेवलं ते जर माणसाला कळालं असतं तर आपणही महापुरुष झालो असतो. त्यांनी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस केला. त्यांनी जाणून घेतलं की हे कशा करताय, काय कमी केलं असेल हो देवाने. एक एक अवयव पा, दिले इंद्रिय हात पाय परमात्म्याने तुम्हाला मला सुंदर असा देह दिलाय. मी नेहमी सांगतो, आज सांगितलंय का, मिळालेला देह एक संधी, मिळालेला देह एक संधी. संधीचं सोनं माणसाला करता आलं पाहिजे. मिळालेलं कसं आहे का, दुर्लभ मानुषोदेव देहिनाम क्षणभंगूर, हा पुन्हा पुन्हा मिळणार नाही हे महापुरुषांना कळालं म्हणून ते नावारूपानं जिवंत राहिले. आम्हाला आजही असं वाटतं की पैशाच्या बळावर आम्ही पुन्हा माणूस म्हणून जन्माला येऊ शकतो. मी शास्त्राचे 1000 पाठ वाचले असतील, मला मान्य आहे. मी अनन्य प्रमाण देत असेल, मला मान्य आहे. पण मी छाती टोकून सांगू शकत नाही माय की पुढला जन्म मला माणूसच भेटी आणि मी कीर्तनच करसू आणि मग येणार ही बरीला जाईल. तुम्ही का जपी घेता की नाही असं म्हणू शकत. तुमच्या माझ्यापैकी एकटे असं म्हणू शकत नाही
की माझा जन्म माणसाचाच मिळेल, मग हा जन्म पुन्हा मिळणार नाही हे माहीत असल्यावर सुद्धा ज्यानं मिळालेला दौडून दिला किंवा मिळालेला ज्याला कळाला नाही त्यानं माणूस म्हणून जगू नये. पण बारीक लक्ष द्या, मला पुन्हा माणसाचा जन्म मिळणार नाही, पण प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये माझं नाव चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत असलं पाहिजे, याकरता माझ्या अहिल्याबाईंनी पराक्रम गाजवला. महापुरुष असेच होत नाही, मिळालेली संधी त्यांनी सोनं केलं, जन्म सार्थ केला गेला. माणसाच्या जीवनात 3 संध्या प्राप्त होतात, बार काही नाही का, 3 पद्धतीने 3 संध्या प्राप्त होतात. पहिली संधी बालपण, दुसरी तरुणपण, आणि नाहीच काही एखादा नशीब जोरवर होईल तर त्याला भेटत म्हातारपण. आता आम्ही म्हातारे होईपर्यंत जगू शकत नाही, आमचं दुर्दैव आहे माय, आम्ही जगू शकत नाही म्हातारे होईपर्यंत. पण जी लोक म्हाताऱ्या होईपर्यंत जगली बाबा, तुम्ही काहीतरी पुण्य केलं असेल, मग आजपर्यंत तुम्हाला ऐकू येतंय, तुम्हाला बोलता येतंय. राहिलेला काळ आम्ही संधीचं सोनं केलं पाहिजे. असं संधीचं सोनं केलं येते काय का, ही एक संधी तिचं सोनं करा. माणसाच्या जीवनात 3 प्रकारच्या संध्या येतात, बालपण, तरुणपण आणि तिसरं म्हातारपण. 3 पद्धतीने संधीचं सोनं करता येतं. बालपण मिळालं, संस्कार नावाचं सोनं द्या. तरुणपण मिळालं, त्याग नावाचं सोनं द्या. आणि म्हातारपण मिळालं, भजन नावाचं सोनं द्या. हे 3 प्रकारचं सोनं ज्याला करता आलं, महाराजांचा त्याचा जन्म सफल झाला. बालपण, संस्कार नावाचं सोनं द्या. या आसमंती काळोख अंधाराचा असेल, पण त्या अंधारामध्ये उजेड शोधायचं काम जर कोणी केलं असेल तर या पवित्र भारत भूमीतल्या, पवित्र महाराष्ट्रातल्या संत भूमीमधून योग याग विधी येणे नो सिद्धे हा अधिकार त्यांनी पटवून दिला. त्या माऊली बाबा ज्ञानोबा राजे महाराजांच्या शब्दाचा वापर केला. संस्कार दिले हो, किती वर्ष जगले असतील? 21 वर्ष. बाल्यावस्था 16 वर्षाच्या वयापर्यंत जगाच्या शांततेचं तत्वज्ञान मांडणारा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुम्हाला मला समर्पित करून टाकला. चला पुढे. तिथून पुढे तुकोबा नावाचे संत. बालपणातले संस्कार आहे का? बोलोबान कंकाई मातेच्या पोटी जन्माला आलेलं रत्न गाथा हा समाजाच्या माथ्यापर्यंत गेला पाहिजे, याकरता 13 दिवस आमरण उपोषण करणारा जगातला पहिला साधू जगद्गुरु तुकाराम. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांना धर्मगुरु मानत मुघलांनी साम्राज्य गाजवलं असेल, देव देवढं पाळले गेले असतील, आया बहिणीच्या लुटली गेली असेल, त्याच काळामध्ये एका वीर वीरांगणा मातेनं एका शूर रत्नाला जन्माला घातलं. 19 फेब्रुवारी 1630 इतिहास विसरता येणार नाही. शिवनेरीच्या गडतोडावरती राजा गिराजशिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तिथून पुढे महाराष्ट्राला खरी दिशा आणि दशा प्राप्त झाली. इतिहास विसरता येणार नाही. बालपणातले संस्कार इतिहास विसरता येणार नाही. जन्म मिळालाच, सार्थकी लावलाच, तिथून पुढे ऐका. एक इसवी सन 1725 च्या काळामध्ये पुणे या भारतभूमीवरती पेशव्यांच्या दावणीला राज्य बांधलं गेलं असेल, पण पुन्हा एका शेतकऱ्याला, पुन्हा एका कर्तृत्ववान समाजाला, पुन्हा एका महापुरुषांना आदर्शमय जीवन जगता यावं, 18 पगड जातीचा भेद मिटावा आणि माणूस म्हणून प्रत्येकाला आदराने जगता यावं, याकरता पवित्र पावन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये पवित्र पावन चौंडी गावामध्ये मानकोजीराव शिंदे आणि सुशीलाबाईच्या पोटी त्या काळात एक शूरवीरांगणा भारताचं भविष्य जन्माला आलं. ते पवित्र अहिल्याबाई होळकरांच्या रूपानं तुम्ही आणि त्यांना पाहिलंय. काय उदयास असेल, काय ध्यास असेल, मनाने प्रामाणिक, इच्छाशक्ती प्रगल्भ,
पण या जगाचा कायापालट झाला पाहिजे आणि इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. इथल्या 18 पगड जातीला आदरानं जगता आलं पाहिजे. याकरता त्या काळातही महाराष्ट्राच्या भूमीनं आणि मराठवाड्याच्या पवित्र भूमीने माझ्या अहिल्याबाईचा जन्म घेतला. अहिल्याबाई उद्या झाल्या 7 वर्षाच्या अहिल्याबाई. बालपणातले संस्कार ऐका किती गोड असतात. हळूहळू बाळकुजीरावांच्या परंपरेनं जगतायत. एक 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 दशा माझ्या अहिल्याबाईंना मिळते. पण काळोख असलेल्या अंधारातून ज्ञानाचा दिवा प्रज्वलित व्हावा याकरता वयाच्या 8व्या वर्षी संस्कार ऐका किती गोड आहेत. बापानं दिलेले, आईने दिलेले संस्कार. घोड्यावरती बसून आपल्या शेतीमध्ये पाहणी करायला जाणाऱ्या माझ्या वीरांगना अहिल्याबाई भर नगराच्या उन्हामध्ये जात आहेत. दुपारची वेळ आहे. सूर्य डोक्यावरती आलेला आहे. पाण्याची तहान जरूर लागावी. घामानं अंग भिजलेले. अशा अवस्थेमध्ये 2 वाट सरू तिकडून हळूहळू हळूहळू हळू अहिल्यानगरच्या चौंडी गावाच्या दिशेने निघाले आणि 2 वयोवृद्ध त्या वाट सरूची 8 वर्षाची एक घोड्यावर पाहावी आणि जागेवर थांबून इच्छा व्यक्त करावी आणि आग्रहाने आवाज द्यावा, बेटा आम्ही वाट सरू पार. इंदोरच्या कोपऱ्यातून चालत चालत महाराष्ट्र भ्रमण करत असताना या आपल्या गावावरून जातोय. पाण्याची तहान लागली बेटा, वयामानाने चाललं जात नाही. संस्कृती पा महाराष्ट्राची किती गोड आहे. अतिथी देवो भव हा युक्तिवाद संस्काराला दुजोरा देतो. कोण्यावर बसली अहिल्याबाई. वय वर्ष 8 वयोवृद्ध वाट सरूंना सांगितलं, बाबा चला ना मी पाणी पाजते तुम्हाला. त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीपर्यंत गेलो. पाणी उंदरभर काढून त्या वाटसरूंना पाजणार. तेवढ्यात त्यांना हात जोडून विनंती केली, बाबा तुम्ही कोण काय मला माहित नाही, पण 11-12 वाजेचा वेळ, रखरखत ऊन तुमच्या डोक्यावर आहे, पाण्याची तहान जणू तुम्हाला लागलेली आहे, पण नुसतं पाणी पाजून भागणार नाही. आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आणि आमच्या आईचं दूध इतकं पवित्र आहे की आम्ही लगेच चालत्या लोकांना ओळखतो. या महाराष्ट्राची संस्कृती पाणी पाजल्या अगोदर जर 2 घास सुखाचे तुमच्या पोटात भरवले तर 2 घास पाण्याचे जास्त जातील. ही संस्कृती ओळखणारी आपली. आमच्या आईच्या दुधानं आम्हाला शिकवलंय. बाबा 8 वर्षाच्या अहिल्याबाईंनी आपल्या बाबाला आवाज द्यावा आणि सांगावं, दादा हे दोघं वाटसरू उपवाशी दिसतायत, यांच्या जेवणाची व्यवस्था करा. बेसन भाकरीचा ताट समोर ठेवला. 52 भोग खाणारे लोक. ती 2री-3री वाटसरू कोणी नव्हते. एक बाजीराव पेशवे होते आणि एक होळकर घराण्यातला श्रीमंत राजा मल्हारराव होळकर होते. या दोघांनी ते पाहावं आणि आनंदाचे अश्रू डोळ्यातून निघावे. पवित्र महादेवजीचं स्थान 8 वर्षाच्या अहिल्याबाईंनी पोटभर अन्न दिलेलं आहे. पाण्याची तहान भागवली आणि सांगितलंय, बाबा चला आमच्या पवित्र चौंडी गावात पवित्र गोड महादेवाचं मंदिर आहे, तेवढं दर्शन घ्या, आराम करा आणि पुढे निघा. महादेवाची सेवा करणाऱ्या पवित्र पावन सुशीलाबाईंच्या पोटी जन्म घेतलेल्या अहिल्याबाईनं 8 वर्षाच्या मुलीनं पाण्याची तहान ओळखली आणि अन्नाची भूक ओळखली. मल्हारराव होळकर प्रसन्न झाले आणि बाजीराव पेशव्यांच्या अंतःकरणात सुद्धा ती ठसा उठून त्यांच्या इच्छाशक्ती जागली आणि पुढे संस्काराचं विद्यापीठ मी सांगणार आहे. पण मला इथपर्यंतच बोलायचंय. पुढे सगळ्याला मी आता मी सांगणार आहे. पण माझं मत असं आहे, आईच्या पवित्र दुधापासून मिळालेले संस्कार आणि बापाच्या पवित्र वाणीतून मिळालेले संस्कार 8 वर्षाच्या लेकीला 70 वर्षाच्या व्यक्तीला बाप म्हणून नाही, मुलगा समजून तिला योग्य वाटलं की यांना योग्य वेळी जेवण आणि पाणी दिलं गेलं पाहिजे. याला आई वडिलांच्या संस्काराची शिदोरी म्हणतात. बालपणामध्ये संस्कार सोपे नाही. आता दुजोरा ऐका. वारकरी संप्रदाय भव्य आहे हो. या वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड संत झाले दादा आणि 18 पगड संतांपैकी एक महिला संत जन्माला आल्या ज्यांचं नाव मदालसा होतं. त्या मदालसेनं तिचं लेकरू पाण्यात टाकावं आणि त्या मदालसेनं त्या लेकराला उपदेश करावा, संस्कार द्यावे.
आदेह नाशिवंत आदेव नाशिवंत भगवंताचा परिजन घातले पूर्वे कीर्तनाचा सारा परिजन घातले भगवंताचा मदालसरावची स्त्रीला ज्ञानोबा तिला माय म्हणतात. आईची उपमा दिली, त्या आईनं लहान लेकराला संस्कार दिले. हा देव नाशिवंत मलमुद्राचा बाधा वरी चर्म घातलेले पूर्वी कीटकाचा साधा रवरव दुर्गंधीरे अमंगळ तिचा बाधा स्मरित हरिहर शरण जाई रे गोविंद. हा देव नाचकाय कुचकाय सळकाय इथे एकच सत्य ते देवाचं नाव. याला बालपणात दिलेले संस्कार म्हणतात. 8 वर्षाचं लेखीनं समोरच्याच्या तहान ओळखावी आणि भूक ओळखावी.